नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुमच्या खिशात 100 ट्रिलियन डॉलरची नोट आहे, पण बाजारात ती घेऊन गेल्यावर दुकानदार म्हणतो, भाऊ या नोटेमध्ये तुला एक अंडही मिळणार नाही. हा काही विनोद नाही, ही आहे झिम्बाब्वेची खरी कहाणी. 2000च्या दशकात झिम्बाब्वे या आफ्रिकेतील देशाने आर्थिक संकटांना तोंड द्यायला सुरुवात केली. सरकारने जनतेला खुश करण्यासाठी पगार वाढवले, शेतकऱ्यांना अनुदान दिले, मोफत सेवा जाहीर केल्या, पण त्यासाठी लागणारी संपत्ती किंवा पैसा त्यांच्याकडे नव्हता. मग सरकारने एक सोपा मार्ग स्वीकारला. काय केलं तर जास्त नोटा छापल्या. बघता बघता बँका पैशाने भरून गेल्या, पण बाजारात वस्तू नव्हत्या. लोकांकडे पैसे होते, पण ते खरेदी करायला काहीच त्यांच्याकडे नव्हते. परिणामी वस्तूच्या किमती दररोज वाढू लागल्या. झिम्बाब्वेच्या इतिहासात सर्वात जास्त महागाई आली. 2008 मध्ये महागाई दर 89.78% पोहोचला. म्हणजे काय, सकाळी 10 रुपयाचं काहीतरी संध्याकाळी 10,000 रुपये त्यासाठी लागत असे. लोक तांदूळ, अंडी विकत घेण्यासाठी पोत्याने नोटा घेऊन जात होते. परिस्थिती इतकी बिघडली की 2009 साली झिम्बाब्वेच्या बँकेने एक अत्यंत विचित्र नोट छापली. ती होती 100 ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्स. पण त्या नोटेनेही बाजारात एक अंडही मिळत नव्हतं. ह्या नोटांमुळे झिम्बाब्वेची जागतिक बदनामी झाली आणि शेवटी सरकारने झिम्बाब्वे डॉलर रद्द केला आणि अमेरिकन डॉलर स्वीकारला. पैसा छापणं म्हणजे संपत्ती निर्माण करणे नाहीये. वस्तू, सेवा, उत्पादन, रोजगार ह्यामुळे देश समृद्ध होतो. झिम्बाब्वेने शॉर्टकट घेतला, पण काही देशच त्यामुळे देशच उद्ध्वस्त झाला. जर पैसा छापणं इतकं सोपं असतं तर सगळे देश श्रीमंत झाले असते ना? तुमचं मत काय? आम्हाला जरूर कळवा.